नमस्कार मंडळी, गावाकडचे शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज कांद्याला पाणी देऊन खत बी टाकायचं आणि पाणी बी द्यायचं आहे. त्यासाठी आम्ही शेतात आलो होतो. तुम्हाला दाखवतो, कांद्याला पाणी चालू, पेरलेला कांदा आहे. आताशी एक सारा झाला. छान असा कांदा आहे. तर आता शेतातून घरी आले. स्वरा बघ कशी मस्त मस्त माया करते मला. तर तिचे आजोबा बाहेर गेले. तर आज आमच्या घरी गुड न्यूज आहे. 9 मेंबर येणार आहे छान असा. ते बाबा तिचे आणाय गेले. स्वरा कुठून आलो आपण आत्ताच? कुठून आलं तर रानातून आलत ना. बाय बाय कर. बाय बाय बाय. मस्त असं जेवण करते. तर तिच्या हातानेच खाऊ खायचं आहे मला. म्हणजे तू नको चारू. चपाती आणि वरण तो कशी हात भरवले. आणि तुम्ही म्हणाल की स्वराच्या कानातलं कुठं गेलं एक ताई. तर तिला संध्याकाळी ती पेताना माझ्या ब्लाऊजचं हुक गुतलं आणि ती कानातलं आहे ना तिचं असं गुतलं. त्याच्यामुळे ते कान थोडासा फाटला झाला आहे. त्याच्यामुळे तिचं कानातलं काढून टाकले. तर सगळ्यांनी काळजी घ्या. आपल्या बाळांना दूध पाजताना ती हुक जर तिच्या बाळीत वगैरे कशात गुतलं तर लवकर निघत नाही सहजासहजी. त्यांनी कान पण तुटण्याची शक्यता असते. तर ते आता माझ्यासोबत झाले. तर असं तुमच्या कोणासोबत होऊ नये म्हणून सांगते मी. तर तिच्या हाताने खायचे काय पण करते. तो कसे करते बनवले. स्वरा इकडे बाबू बघ ते लिंबू लिंबू आण आपल्याला. चल चल आण लिंबू. इकडे चल. तिकडं आण ना. ते झाडाचं नको आण. इथं आहे ना. चल ते लिंबू आण म्हणलं. तिकडे चालली. तिथं आमचं झाड आहे लिंबूनीचं. ते छान असं झाड आहे म्हणजे छोटंसं. त्याच्या खाली पण लिंबू आहेत. पण ती लगेच तिकडं झाडाकडे चालली. आता इकडं मी म्हणल्याच्या नंतर तिकडं पण चालली. हे बघा तिथं शेतातले लिंबू सकाळी काढून आणले. तर ये की बाबू ये की. ती थोडंसं असं लिचपीच झालं त्याच्यामध्ये पाण्यात टाकले सगळे. सगळे पाण्यात भिजू घातले. तर एकच आणा तू. एकच 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 दे. एक द्या. एकच द्या. ठेवून द्या आता. बाकी ठेवून द्या. तिथं पण काढून ठेवले. ते चांगलेत म्हणून नाही. आणि शेतातले लिंबू आहे ती मस्त अशी भेळ बनवली. कांदा कोथिंबीर लिंबू टमॅटो असं लिंबू टाकतं त्याच्यात छान असं. चल इकडे सोरा भेळ खायला चल. चल भेळ खायला चल. चल चला 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 चल बाबू. चल आली का? चल तिकडं नाही या. चल तर हे थोडंसं शिवम आता येईन स्कूलमधून. तो पण खाईल. त्याला नाही लाल तिखट टाकल्यावर छान लागतं. मग आता त्याला तसंच काढून ठेवते फिक्की. मला लाल तिखट टाकते. छान अशी भेळ बनवून झाली. बघा मस्त असं लिंबू पिळून घेते. मस्त तिखट भेळ बनवली मी. शिवमला काढून ठेवली. तुम्ही पण अशी करून बघा. छान लागते कधीतरी चटपटीत छोटीशी भूक वाढवण्यासाठी. हे तिखट आहे बाबा. दुसरी दे. दुसरी तिखट आहे. स्वराला दुसरी द्यावं लागेल. तिखट आहे ही. तर मस्त अशी वेळ झाली. मी पण करून बघा. छान लागते. सीताफळ खायला त्यांना सीताफळ दिले मी खायला. स्वरा छान आहे का सीताफळ? छान आहे का? छान आहे का शिवम? स्कूलमधून आला शिवम. शिवम आल्याच्या नंतर थोडंसं जेवण केलं त्यांनी. आणि त्याला मग आता म्हणजे सीताफळ पिकलं वाटतं. सीताफळ खा. तर सीताफळ खात आहे. छान आहे ना शिवम?
हे स्वरा पण खाते. स्वरा बाबू इकडं तू दाखव सीताफळ. छान आहे का स्वरा? छान आहे स्वरा. ए स्वरा, स्वरा इकडे बघ ना माझ्याकडं. इकडे बघ ना बाबू. हाय कर. हाय स्वरा. ए स्वरा, डॉग म्हणजे काय? डॉग म्हणजे काय? डॉग म्हणजे काय? डॉग म्हणजे काय? कुत्ता. कुठं गेली आई? कुठं गेली? हां तिकडं गेली होय. सर आमचं सगळं बोलायला लागले आता. देवा आणि जर पोरांचा काही शेण वगैरे सगळं काढायचं मला. आज दादा नाहीत घरी, मी बाहेर गेले त्याच्यामुळं आता हे सगळं मलाच आवरावं लागेल. आता 5 वाजले. कालचा ब्लॉग आज चालू केला आहे, कारण जमलंच नाही मला रात्री. तर आता आजची सुरुवात छान अशी बाप्पापासून केली. देवपूजा करून झाली आता छान अशी. देवाला नैवेद्य मांडला आहे. आम्ही जे आपल्या म्हणजे रोज खातो ते देवाला नैवेद्य मांडतो. तुम्हाला पण दाखवते. दादा नाही काल छान अशी बसली. मी काय म्हणत होते, दादा ही गाय आणली आम्ही नवीन. ह्या पहिल्या गाय आहेत. आणि तिचं एक पिल्लू गेलेली गाय. मी म्हणलं होतं तुम्हाला, दादा काल गेलेत बाहेर, ते गाय आणायसाठी गेली. श्रीगोंद देऊन आणली. तशी गाय आणली. आज आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाला आज. पाऊस येऊन गेला आहे. सगळं ओलं ओलं झालं आहे. शेतातच होतात. शेतात स्वयंपाकात चपात्या बनवल्या. संध्याकाळचा स्वयंपाक पिवळा बटाटा बनवला. तर आज गौरंगाचं छान असं दूध टाकून घेतले. केळी शिकरण पिवळा बटाटा चपाती. तुम्हाला पराठा करू काय? कर ना. शेवंतीकडे पराठा बनवले गरम गरम खायला. चला जेवण करून झालं. चपात्या बनवून नाही पातळ थोडंसं वरून घ्यायचं. एकदम पातळ चपाती करायची. बटाटा मोठा आहे ना त्याच्यामध्ये सगळं. हां हाल नको. चाल राहू थांब.